हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असाल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी असे दररोज काही ना काही एक नवीन अशी रेसिपी घेऊन येत आहे आणि आजही आलेली आहे. तर आज आपण मस्त अशी स्वीट अशी रेसिपी बनवूया. तर इथं मी बनवणार आहे शेंगदाणा चिक्की. त्यासाठी मी अ, जवळपास अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते आणि त्याला मी आपले नॉर्मली जसं आपण भाजून घेतो तशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे आणि थंड झाल्याच्या नंतर त्याची साल काढलेली आहे आणि नंतर त्याचे 1 ते 2 तुकडे असे मी म्हणजे हाताच्या साहाय्याने करून घेतलेला आहे. म्हणजे मिक्सरमध्ये लावलेले नाहीये. फक्त हाताच्या साहाय्याने त्याला मी 1 ते 2 तुकडे असे करून घेतलेले आहे. आणि आपले जे शेंगदाणे आहेत त्याचे 1 ते 2 तुकडे करून झालेले आहेत. तर तुम्ही इथं पाहता असाल आपल्या गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा प्याला म्हणला तरी चालेल, अर्धा कप म्हणला तरी चालेल. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. डायरेक्टली आपला गूळ टाकता येत नाही. आपला जे गूळ आहे आपल्या पातेल्याला किंवा कढईला चिकटू शकतो म्हणून थोडासा पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि जे अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहे ना, म्हणजे जेवढं आपल्याला गोड हवंय त्या पद्धतीनुसार मी थोडंसं इथं अर्धी वाटीच गूळ घेतलेला आहे आणि ते गूळ जे आहे पूर्ण वितळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं बी असेल, की मी कशाप्रकारे ते शेंगदाण्याचे जे तुकडे आहेत करून घेतलेले आहेत. ते तुम्ही अख्खे पण टाकू शकता, मिक्सरमध्ये बारीक पण करून घेऊ शकता. आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे तर मी हे घेतलं म्हणजे हे तर मी थोडंसं आपण ज्यावेळेस आपली उकळी आली म्हणजे गुळाला त्यावेळेसच मी थोडंसं अर्धा चमचा फक्त इथं गावरान तूप टाकलेलं आहे. कारण ते एकदम फ्लेवर पण छान येतो आणि आपल्या पातेल्या वगैरेला, भांड्याला वगैरे चिकटत नाही आणि आपली चिक्की छान होते. त्याच्यासाठी मी इथं अर्धा चमच्याचा तुपाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहत असाल, की इथं जी पाक व्यवस्थित झाला, की नंतर आपली जी आहे ना चिक्की छान होती. तर तुम्ही पाहताच असाल, की मी इथं एका गोळीला हे करून घेतलं होतं. म्हणजे त्याची गोळी जी असते ती पाण्यामध्ये थोडंसं आपलं टाकलं होतं. नंतर त्याची गोळी तयार झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करून एकदम परत फ्राय म्हणजे पूर्ण असं एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या किचन ओट्याच्या प्लॅटफॉर्मवरती मी इथं काही बटर पेपर इथं यूज केलेले आहे आणि ते बटर पेपर तुम्ही म्हणता असे काय आहे तर त्यांनी म्हणजे मिस्टरांनी माझे असे आणले होते त्याच्यामुळे मी थोडे असे हातरून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे एक बेटर जे आहे ना आपला जे म्हणजे चिक्कीचा ते इथं मी टाकून घेतला होता. नंतर त्याच्यावरती आणखीन 2 बटर पेपर आहे ते हातरले होते. नंतर लाटण्याच्या सहाय्याने पूर्ण एकसारखं त्याला करून घेतलेलं आहे. नंतर थोडंसं म्हणजे जे थोडं गरम आहे तोपर्यंत आपल्याला जे बटर पेपर वरचे आहे, ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला तो कट मारून घ्यायचे. थोडेसे थंड झाले की कट मारून घ्यायचे. नंतर आपल्याला ते कट होत नाहीये आणि तुम्ही पाहत असाल त्याचे मी तुकडे पण करून घेतलेले आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी मी एक म्हणजे चिक्की जी आहे खाली आपटून पण दाखवली. कारण का ते म्हणजे कशी होती म्हणजे तुटते वगैरे कशी वगैरे आपली एकदम जी आहे परफेक्टली मार्केटमध्ये भेटते अशी आपली शेंगदाणा चिक्की बनवून तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.